आजच्या भागात आपण भेटणार आहोत दंडे गोल्ड्स अँड डायमंड्सचे योगेश्वर दंडे आणि श्री अनिल दंडे सर यांना. सो योगेश्वर, तुझं खूप खूप स्वागत आणि अनिल सर तुमचंही खूप खूप स्वागत. नमस्कार सर, मी 2 पिढ्या बघतो इथे बसलेल्यावर कसं, पण मला अजिबातच तुमच्या ऑरामध्ये तुमच्या केमिस्ट्रीमध्ये कुठेही इतकीशी पण दरार किंवा गॅप दिसत नाहीये. नाही, असे नाहीये, कारण की खूप आधीपासून आहे. म्हणजे मला आता जॉईन करून 10 वर्ष झाली, पण माझ्या पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत आम्ही दोघांनी काही प्रिन्सिपल्स पाळले आहेत. बरोबर. की मी नेहमीच त्यांच्या अनुभवाचा रिस्पेक्ट केलाय आणि त्यांनी नेहमीच माझ्या एनर्जीचा, माझ्या विजनला पाठिंबा दिलेला आहे. क्या बात. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी वी वर व्हेरी क्लिअर. त्यांनी कधी मला कुठल्या गोष्टी थांबवलं नाही. वा. त्यांनी जो विश्वास जेव्हा दाखवायला पाहिजे तेव्हा दाखवला. बरोबर. आणि मी पण तो विश्वास पाळायचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. असे सोनेरी आणि चमकदार विचार असल्यामुळेच, ट्रान्सपरन्सी आणि क्लॅरिटी असल्यामुळेच आज दंडे सराफ हे नाशिकमधलं एक मोठं ब्रँड आहे. आणि नाशिकची ज्वेलरी म्हटली की दंडेंचं नाव हे अपरिहार्य आहे. मूळ दंडेंचा जो हा व्यवसाय सुरू झाला होता तो अमरावतीमध्ये 1927 साली सुरू झाला होता आणि त्यानंतर नाशिकमध्ये येणं सुरू झालं, नाशिकमध्ये प्रस्थापित असणं सुरू झालं आणि त्यानंतर आत्तापर्यंतचा हा सगळा प्रवास, या सगळ्या प्रवासाकडे बघताना अनिल सर कसं वाटतंय तुम्हाला? 1927 आणि येणाऱ्या 2 वर्षात 2027 येईल, त्याच्यामुळे 100 वर्षाच्या कालावधीत 10 डेकेट्स. बरोबर. आणि मला स्वतःला जवळजवळ 45 वर्ष, म्हणजे ऑफकोर्स जर्नी मोठा आहे. 1927 साली माझ्या आजोबांनी अमरावतीच्या अंबाबाई मंदिरासमोर हे दुकान सुरू केलं. वा. परंतु त्यांना काही प्रकृती कारणास्तव डॉक्टरांनी असं सांगितलं की तुम्ही थंड हवेच्या ठिकाणी जा. बर. तर त्यावेळेस नाशिकचं वातावरण आणि आजही खूप छान आहे. तर त्यावेळेस त्यांनी नाशिकला आले आणि रेल्वे स्टेशनवर बाहेर धर्मशाळा होती, तर तिथे ते राहिले होते. बर. तर तेव्हा साहजिकच हवामानामुळे त्यांना बरं वाटलं. बर. मग आता बरं वाटल्यावर रिकामं काय बसून करायचं म्हणून धोत्रावर काही दागिने अंथरून त्यांनी तिथे छोटासा व्यवसाय सुरू केला. ओ. आणि ऑफकोर्स मग नाशिक रोडही खूप छोटं होतं, नाशिक छोटं होतं आणि त्याला प्रतिसाद मिळाला. मग ते पाठीमागे एका दुकानात शिफ्ट झाले, मोठ्या दुकानात शिफ्ट झाले आणि कालांतराने ते आम्ही शिवाजी रोडला देवी चौकात आलो आणि तिथे जवळजवळ आम्ही साधारण 50 वर्ष तिथे आम्ही काम केलं. बरोबर. त्याच्यानंतर आम्ही दत्त मंदिर चौकात आलो. बरोबर. आणि मग हा व्यवसाय आता 3 ब्रँच आणि 1 हेड ऑफिस इथपर्यंत पसरलाय. कधी असा कालखंड बघितला गेला का की नाही अरे आता खूपच अवघड परिस्थिती आलेली आहे, गिराईकच लागत नाहीये, किंवा अरे अचानकपणे धोरण बदललेलं असल्यामुळे खूप मोठा आता प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे की यातून कसं बाहेर पडावं? कधी कधी असं वाटलं का की नाही आपण बिझनेसच बंद करावा का काय, असं कधी वाटलं का सर? बिझनेस बंद करावा असं कधीच नाही वाटलं, कारण सगळ्या व्यवसायांमध्ये कोणत्याही व्यवसायामध्ये चॅलेंजेस असतात. बरोबर. त्या चॅलेंजेसमध्येच त्याचं सोल्युशन असतं असं मला वाटतं. बरोबर. आणि प्रत्येक वेळेस ते प्रूव्ह झालेलं आहे की आपण तो चॅलेंजेस जर त्याला ऑपॉर्च्युनिटी म्हणून घेतलं तर ते त्याच्यामध्ये सोल्युशन सापडतं. क्या बात. आणि दुसरी गोष्ट की व्यवसायामध्ये काही घडलं नाही अघटित असं होणार नाही. बरोबर. माझे वडील नेहमी म्हणायचे की एकदा तरी आयुष्यामध्ये तुला असा प्रसंग येईल की तुला लॉटरी लागेल आणि 3दा तुझ्या जीवावरनं ते तू वाचशील, असं माझे वडील अनुभवाने सांगायचे. मला अनुभव त्याचा आलेला आहे. बर. म्हणजे ज्यावेळेस नोटबंदी झाली त्यावेळेस ही भयानक परिस्थिती होती. आम्ही सुद्धा 3 दिवस दुकान बंद करून बसलो होतो, 1 ग्रॅम पण आम्ही सोनं विकलं नाही आणि बाजारामध्ये फार भयंकर हालचाल होती, फार मोठे चॅलेंजेस होते. नाशिकमध्ये पण त्यांचे मोठे मोठे शोरूम्स आहेत, तर यांचं दडपण कधी आलं नाही का? असं वाटलं नाही का की अरे हे आपलं मार्केट जरा ट्रिगर करतील किंवा आपल्याला थोडा यांचा त्रास होऊ शकतो, असं कधी वाटलं नाही का? आणि मग यांना पण स्पर्धा, जरी आपण स्पर्धा करत नसू तरी पण यांना पण सामोरं जाताना तरी आपला जो मूळ जो ग्राहक आहे तो टिकवून ठेवणं यासाठी कुठल्या पॉलिसीज वापरल्या? जेव्हा कॉम्पिटिशन आली आमच्याकडे आणि आज पण येते, याच्या पुढे येत राहील, त्यात काही नवीन नाही. पहिली गोष्ट म्हणजे तर कॉम्पिटिशन आल्याने आम्हाला असं वाटतं की मार्केट सुधारतं. बरं. आज एकच ज्वेलर आहे, त्याचे 4 झाले तर मार्केट जास्त कॉम्पिटेटिव्ह होतं आणि एंड दी एंड ग्राहकाचा फायदा. हे आमचं पहिले हे. बरोबर. पण तुम्ही म्हणता टिकून राहण्यासाठी काय केलं, तर टिकून राहण्यासाठी पहिली गोष्ट तर मार्केटच्या कंडिशननुसार बदलावं लागतं. बरोबर. बरोबर. आपल्याला आपले पण पॉलिसीज मार्केटानुसार ठेवावे लागतात. बरोबर. हा बदल जर का आपण करतो तर आपण इझिली त्यांना बीट करू शकतो. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे हे जरी खरं असलं, आम्ही हे करतो पण आम्ही फोकस फक्त आमच्यावरती करतो. क्या बात. की मागच्या वर्षी मी एवढं परफॉर्म केलं होतं, या वर्षी माझं काय इम्प्रुव्हमेंट. बरोबर. वी डोंट कम्पेअर की त्याचा किती सेल झाला आणि माझा किती सेल झाला, कारण की हे करणं म्हणजे खूपच चुकीचं आहे. का ते पण सांगतो
त्याची बॅलन्स शीट वेगळी, माझी बॅलन्स शीट वेगळी. करेक्ट. त्याचा क्वेश्चन पेपर वेगळा आहे, माझा माझा question वेगळा आहे. ॲज इट इज खूप अजून शुद्ध होऊन 24 कॅरेटचं होऊन याच्यात उतरलेलं आहे योगेश्वरमध्ये. त्याचं विजन कमाल आहे. त्यामुळे मला माहिती आहे की फार कमी काळामध्ये पुढच्या कुंभापर्यंत दंडे हा भारताचा ब्रँड नक्की झालेला अरे असेल. वा, थँक्यू Thank you. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.